प्रमुख डॉक्टर मनुरे सर, नागनाथ मनुरे सर, सोबतच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वारकड सर यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम दरवर्षी चर्चासत्र होते आहे आणि यावर्षी सुद्धा तो त्याचेच औचित्य साधून 9 फेब्रुवारी 2022ला केंद्रीय अर्थसंकल्प 2022 या विषयावर चर्चासत्र घडवून आणत आहोत। यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर BP गाडेकर सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर यांचं मी इथे शब्दसुमनाने स्वागत करतो। सोबतच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वारकड सर यांचं सुद्धा स्वागत करतो आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी डॉक्टर मनुरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। डॉक्टर मनुरे सर। धन्यवाद सर। आज अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बजेट 2022च्या या अर्थसंकल्पावरील व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर वारकड सर, तसेच या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले BP गाडेकर सर, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर RR खेराणी सर, IQAC कोऑर्डिनेटर मल्लेश रेड्डी सर, प्राध्यापक विठ्ठल आत्राम सर, तसेच महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक वृंद आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तर अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अर्थसंकल्पावरील व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आभासी पद्धतीने आपण आयोजित केलेले आहोत। आदरणीय प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अर्थशास्त्राचा विद्यार्थी हा केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही, तर त्याला सोबतच अर्थशास्त्राला आवश्यक असलेल्या इतर व्यावहारिक ज्ञान देखील त्याला मिळालं पाहिजे। विशेष करून अर्थशास्त्रामध्ये अर्थसंकल्प ही अतिशय एक महत्वपूर्ण संकल्पना आहे, बाब आहे, तर हे प्रत्येक व्यक्तीला माहीत झालं पाहिजे। प्रत्येक देशातील सजग व्यक्तीला प्रत्येकाने माहीत करून घेतलं पाहिजे, असा एक महत्वपूर्ण असा हा एक डॉक्युमेंट आहे। तर ते अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला तर त्याचं ज्ञान मिळालंच पाहिजे। यासाठी अशा प्रकारचे आम्ही आदरणीय प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करत असतो। त्याचा हेतू एवढाच की बजेटच्या संदर्भात जर सांगितलं, बजेट हा भारतीय संविधानामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे कलम 112 नुसार, की भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे आणि ह्या प्रजासत्ताक देशामध्ये जनतेला आपल्या देशाचा कारभार कळावा, देशाचं खर्च आणि उत्पन्न याचं माहिती, अशा प्रकारची तरतूद भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या अर्थसंकल्पामधून आपण ज्यांना लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय, ते लोकप्रतिनिधी आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण करतात की नाही, आपण ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी या देशातील संपत्तीचा विनियोग कशा प्रकारे करतात, हे आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अर्थसंकल्पामधून, बजेटमधून समजून येते। म्हणून बजेट हा संबंध भारतामध्ये जेव्हा बजेट सादर होतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर, मग चाकरमानी असतील, नोकर असतील, मध्यमवर्ग असतील किंवा निम्न वर्ग असतील, सर्वच स्तरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बजेटकडे सर्वांचं लक्ष असते आणि हे बजेट प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे। तर सत्ताधारी किंवा राज्यकर्ते जेव्हा राजकारणी आपल्याला आश्वासन देतात
आणि त्या आश्वासनाची पूर्तता करायची असेल तर ते त्याच्यासाठी असणारी बजेटमध्ये तरतूद असेल तरच त्या ठिकाणी आपल्या आश्वासनांची पूर्तता होते. अन्यथा केवळ आश्वासन दिलेले आहे आणि बजेटमध्ये तशा प्रकारची काही तरतूद केली नसेल तर त्या आश्वासनाला अर्थ नसतो. तर हे केव्हा कळेल? हे बजेट समजून घेतल्यावरच कळेल. देशा बजेटमधूनच आपल्याला सरकारच्या विकासाची प्राथमिकता लक्षात येते की सरकार कोणत्या विकासासाठी प्राथमिकता देणार आहे, कोणत्या बाबीवर भर देणार आहे, हे देखील आपल्याला या अर्थसंकल्पामधूनच कळत असते. म्हणून हा अर्थसंकल्प आमच्या विद्यार्थ्यांना कळावा यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्याचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी तज्ञ व्यक्तींकडून या अर्थसंकल्पावर अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करीत असतो. आदरणीय बलकी सरांच्या पुढाकारातून त्यांच्या सहकार्यातून ही हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावरील या चर्चासत्राचं हे एक पुष्प आज गुंफण्यासाठी या ठिकाणी लातूरवरून आदरणीय डॉक्टर प्राध्यापक BP गाडे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख लातूर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम खास करून आयोजित केलेला आहे. सरांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या होकार दर्शवला त्याबद्दल मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो व माझे हे प्रास्ताविक पर 2 शब्द या ठिकाणी मी इथंच थांबवतो. ओव्हर टू बलकी सर, प्राध्यापक बलकी सर. धन्यवाद सर. धन्यवाद. माफ करा, जीवन गायकवाड जे आहेत त्यांनी आपली स्क्रीन प्रेझेंट करणं सुरू केलेलं आहे. कृपया त्यांना विनंती आहे की स्क्रीन प्रेझेंट करू नये. एक मिनिट. हॅलो सर. हॅलो. सॉरी सर. गाडेकर सरच माझी स्क्रीनिंग आहे सर. ओके ओके सरांच्या सॉरी. झालेलं आहे. ओके सर सॉरी सर. थोडस स्क्रीन शेअरिंग साठी प्रॉब्लेम येतोय मला. ओके ओके सर. सॉरी फॉर. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. स्क्रीन शेअरिंग साठी थोडस ऑप्शन मला सांगाल का सर? सर प्रेझेंट नाव मधून तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. प्रेझेंट नाव. ओके. प्रेझेंट नाव मध्ये तुम्ही युअर एंटायर स्क्रीन करा. एंटायर स्क्रीन, युअर एंटायर स्क्रीन. हां. आणि त्यानंतर मग तुमच्या स्क्रीनवर जे काय असेल ते दिसेल. युअर शेअर युअर एंटायर स्क्रीन आलेलं आहे वर ऑप्शन. येस सर, येस सर. हां. पुढे काही नाही सर. सर युअर एंटायर स्क्रीन केल्यानंतर तुम्ही सर Share- मोबाईलवरून जॉईन झाले आहात की लॅपटॉपवरून? लॅपटॉपवर सर. हां सर, मग त्याला क्लिक करा सर. शेअर युअर एंटायर स्क्रीन आलेलं आहे त्याला क्लिक करा आणि मग शेअर ऑप्शन येत नाही ना सर. येतं सर, येतं. तो जो हे आहे Share- ना, म्हणून आपण जो हे आहे ना चौकोन, ते डिस्प्ले शेअर क्लिक करा. ओपन होत नाहीये तुमचा. नाही सर, होतं. पहिले आहे ना, तुम्ही जेव्हा शेअर युअर एंटायर स्क्रीनचा एक डब्बा आलाय बघा स्क्रीनवर मधामध्ये, यस यस. त्याच्यावर क्लिक करा Yes. पहिले. त्यावर क्लिक करा, मग शेअर ब्ल्यू होईल. ओके सर. झालं सर ब्ल्यू शेअर? एक मिनिट सर. आता सर आता शेअरवर क्लिक करा सर. शेअर टू अवॉइड इन infinity mirror, don't share your entire screen or browser window, share just a tab, different window instead, असा ऑप्शन आलेला आहे सर वर. काय आलं सर? एंटायर स्क्रीन आलेलं आहे ना? इग्नोर. आता दिसते का सर? हॅलो. हॅलो सर. हां सर, बोला. येते का सर आता? एक मिनिट सर. इथे तर जीवन गायकवाड इज प्रेझेंटिंग असं येत आहे सर, पण तुम्ही स्क्रीन दिसत नाही आहे. तुम्हाला थांबा एक मिनिट सर, मी तुम्हाला पिन करतोय. पिन केल्यानंतर येईल कदाचित ते. सॉरी फॉर डिस्टर्ब फॉर टेक्निकल येस सर. एरर. सर येत आहे सर. तुम्ही त्याच्यामधून तुमची पीपीटी वगैरे यूज करू शकता, ओपन करू शकता. पीपीटी ओपन करा. आला आहे सर, तुमची स्क्रीन दिसतंय सर इकडे. पीपीटी कुठे सर तुमचे? तुमचं हे राहू द्या सर. जिथं पीपीटी ओपन आहे की काही असेल जे तुम्हाला तिथे तुम्ही चालले जा. ते आपण ओपन करू. हां, आता तुमचं डिस्प्ले दिसतंय सर पूर्ण. आता दिसते का सर? सर येस सर.
screen is visible. Yes, sir. Yes. Yes, Thank you. sir. Yes, sir. सर्वांना नमस्कार. सर थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडासा लेट झाला, गाडेकर सर, त्याबद्दल सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतोय. हॅलो सर. गाडेकर सर, तुमचा परिचय द्यायचा आहे. एक मिनिट Yes. थोडंसं, मग आपण सुरू करूया. तुमचा अल्पसा परिचय देऊ Yes. आणि त्यानंतर सुरू करूया. चालेल सर? येस येस सर. धन्यवाद सर. थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडंसं हे झालं, पण नक्कीच आता पूर्णपणे व्यवस्थित चालेल. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी, मुख्य वक्ता म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर बी गाडेकर सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर यांचा परिचय करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी राऊत हिला मी विनंती करतो, तिने सरांचा परिचय द्यावा. साक्षी राऊत. आज आपल्या श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या संयुक्त विद्यमानाने केंद्रीय अर्थसंकल्प 2022 या अर्थसंकल्पनावरील विषयावरील चर्चासत्र आयोजन केले आहे. त्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर BP गायकवाड सर आपल्याला मुलाचे मार्गदर्शन करणार आहे. ते राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी आणि विद्यापीठाच्या अनेक विकासात्मक कार्यक्रमामध्ये त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. त्यांचे वेगवेगळ्या विषयावरील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संशोधन पेपर आणि पुस्तके प्रकाशित झालेले आहे. तसेच सरांनी बोर्ड ऑफ स्टडी इन इकॉनॉमिक्स मेंबर म्हणून आमंत्रित आहे. अकॅडमिक कौन्सिल राजश्री शाहू महाविद्यालय लातूर ऑटोनॉमिस चे ते मेंबर असून मेंबर ऑफ मराठी अर्थशास्त्र परिषद, मेंबर ऑफ राजश्री शाहू कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लातूर, मेंबर ऑफ कॉलेज लेवल वेरियस कमिटी, मेंबर ऑफ पेपर सेक्टर एक्झामिनिस्टर अँड मॉडरेटर ऑफ SRTM युनिव्हर्सिटी नांदेड असे बरेच काही त्यांचे कार्य आहेत. अशा माननीय डॉक्टर BP गायकवाड सरांचे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. धन्यवाद साक्षी. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आम्हाला मार्गदर्शन, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. या चर्चासत्रामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर BP गाडेकर सर. थँक्यू. धन्यवाद. सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार. श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा, जिल्हा चंद्रपूर, अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना पथक आयोजित या आभासी व्याख्यानात उपस्थित सर्व प्रिय विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सूत्रसंचालक व उपस्थित सर्व उपस्थितांचे मी प्राध्यापक डॉक्टर गाडेकर BP लातूरहून व्याख्यान देत आहे. सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे, वेलकम आहे. सर्वप्रथम मी सर्वांचं थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय. टेक्निकल तांत्रिक अडचणीमुळे थोडासा कार्यक्रमाला लेट झालेला आहे. असो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील प्राचार्य आदरणीय डॉक्टर SM वाडकर सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे संयोजक व या कार्यक्रमासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे असे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर नागनाथ मनोरे सर, या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन अत्यंत सुंदर पद्धतीने करत आहेत आणि टेक्निकल सेशन हँडल करत आहेत. ते मला सहकार्य शेवटपर्यंत करणार आहेत असे सूत्रसंचालक प्राध्यापक GD बल्की सर, त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे अनुराग गायकवाड, माझा अल्पसा परिचय करून देणारी प्रिय विद्यार्थिनी साक्षी राऊत
आणि उपस्थित सर्व शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्टाफ, टीचिंग, नॉन टीचिंग आणि इतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, खास करून माझ्या महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे सर्व विद्यार्थी, जवळपास UG आणि PG या दोनही वर्गाचे क्लासेस सध्या ऑफलाईन मध्ये आमच्याकडे चालू आहेत. ऑनलाईन मध्येही विद्यार्थी उत्साही पद्धतीने जॉईन झालेले आहेत. तेव्हा अशा सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व संयोजकाचे मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. आणि या कार्यक्रमाला मला गेस्ट म्हणून निमंत्रण दिल्याबद्दल सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मनुरे सर आणि सर्वांचं मी हार्दिक धन्यवादही देतोय. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा विषय अत्यंत ज्वलंत असा विषय शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील अर्थशास्त्र विभागाने आयोजित केलेला आहे. या अर्थशास्त्र विभागाची आणि कॉलेजची ओळख करून देत असताना आदरणीय मनुरे सर यांनी सुंदर पद्धतीने त्यांच्या ऍक्टिव्हिटी सर्व आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याबद्दल सरांचंही अभिनंदन, त्यांनाही धन्यवाद देतोय. साक्षी राऊत या विद्यार्थिनीनं माझा परिचय करून दिला, त्याबद्दल त्याही विद्यार्थिनीचं हार्दिक अभिनंदन करतोय. फक्त थोडस नावामध्ये ती बदल केलेली आहे असं थोडं वाटतंय मला. मी डॉक्टर BP गायकवाड नाहीये, BP गाडेकर सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर. सॉरी सर. Yes, sir. ती पहिल्यांदा गेल्यामुळे विषयामध्ये येतोय केंद्रीय अर्थसंकल्प 2022. आज दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित या ऑनलाईन व्याख्यानामध्ये मी हा विषय तुमच्यापुढे ठेवत असताना मलाही अत्यंत आनंद होत आहे. कारण हा विषय अर्थशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे विद्यार्थी यांच्या पुढे मांडणं फार थोडं सोपं नाही. परंतु हे आव्हान मी सरांनी दिल्यामुळे, डॉक्टर मनुरे सरांनी दिल्यामुळे तुमच्या पुढे हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022. मित्रांनो, अर्थसंकल्प समजून घेत असताना या संदर्भाने या विषयाची मी प्रामुख्याने इंट्रोडक्शन, या विषयाचा अर्थ, या विषयाच्या संदर्भाने वेगवेगळ्या अभ्यासकांनी नोंदवलेली मते आणि सध्या 2022चा बजेट हा एकूण देशाच्या दृष्टिकोनातून, एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने इम्पॅक्टफुल आहे, तो कोणत्या घटकांना प्राधान्याने अग्रक्रम दिलेला आहे, थोडक्यात कोणत्या घटकाकडे थोडाफार दुर्लक्ष ही झालेला आहे का, याच्या संदर्भाने मी काही मतं नोंदवणार आहे. तेव्हा सर्व विद्यार्थी मित्र हे शेवटपर्यंत या ऑनलाईन लेक्चर मध्ये उपस्थित राहतील अशी एक छोटीशी अपेक्षा ठेवून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. मित्रांनो, अर्थशास्त्र विषयामध्ये बजेट हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. अर्थसंकल्प म्हटल्यानंतर हा सर्वसाधारणतः पैशाच्या संदर्भातील हा विषय आहे. एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना सरकारचे उत्पन्न आणि सरकारचा खर्च हा येणाऱ्या वर्षाच्या कालखंडामध्ये नेमका काय असणार आहे याच्या संदर्भातला हा रोडमॅप आहे. म्हणून या बजेटचा एक ऐतिहासिक आढावा घेत असताना आपल्याला असं लक्षात येईल की अर्थसंकल्प ही संकल्पना खऱ्या अर्थाने अंदाजपत्रक या शब्दाने सुरुवात होते. अंदाजपत्रक हा शब्द बजेटी, BOUGETTEE या फ्रेंच शब्दापासून निर्माण झालेला आहे. हा बजेट 1933 मध्ये इंग्लंडमध्ये वापरण्यात आलेला दिसून येते आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने इतर राष्ट्रातील सरकारने देखील या बजेटचा उपयोग करताना लक्षात येतात. बजेटी या शब्दाचा शब्दशः इंग्लंड मधला अर्थ फ्रेंच शब्दामधला, फ्रेंच भाषेतला तो असा होतोय, कातडी पिशवी ज्यामध्ये आर्थिक दस्तऐवज भरलेले असतात.
देशाच्या संदर्भातील उत्पन्न, उत्पादन, खर्च या संदर्भाने नेमके काय काय मांडणी या बजेटी कातडी पिशवीमध्ये असणार आहे, याचा उलगडा दरवर्षी 1 फेब्रुवारी या दिवशी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून होत असताना लक्षात. मित्रांनो, अंदाजपत्रकामध्ये नेमकं देशाच्या दृष्टिकोनातून काय चांगलं आहे, देशाच्या दृष्टिकोनातून नवीन नेमके धक्के अर्थमंत्र्यांनी काय देणार आहेत, याकडे बहुसंख्य लोकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. आणि ते आपण 1 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने जवळपास सर्वच अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे, लक्षात घेतलं आहे. तेव्हा अर्थसंकल्पाचा अर्थ लक्षात घेत असताना मला असं वाटतंय की अंदाजपत्रक हा सरकारच्या उत्पन्न आणि खर्च या दोन्हीतील समतोल निर्माण करणारा एक वित्तीय योजनापत्र आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प म्हणजेच शासनाचे वार्षिक जमा खर्चाचे विवरणपत्र असल्याचे सांगितलेले दिसून येते. अर्थसंकल्प म्हणजे हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे एक शासनाचे साधन आहे. थोडक्यामध्ये अर्थसंकल्प म्हणजे हा सरकारने पैसा कसा उभा करायचा आणि उभा केलेला पैसा योग्य रीतीने कसा खर्च करणार आहे याचा एक अंदाज किंवा विवरणपत्र, म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्याला अंदाजपत्रक किंवा बजेट असं म्हणतोय. हा अंदाजपत्रक एका आर्थिक वर्षासाठीचा असतोय. पुढील येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यानचं असते. म्हणजेच थोडक्यामध्ये अंदाजपत्रकाचा अर्थ आपल्याला असा लक्षात घेता येईल की पुढील येणाऱ्या वर्षभरासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यानच्या कालखंडामध्ये सरकारला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्नाची प्राप्ती होणार आहे आणि ती किती होणार आहे व मिळालेल्या उत्पन्नातून सरकार कोणकोणत्या घटकावर कशा प्रकारे खर्च करणार याच्या संदर्भातील विवरणपत्र म्हणजे थोडक्यामध्ये अर्थसंकल्प या अर्थाने आपल्याला याची व्याख्या लक्षात घेता येईल. मित्रांनो, अर्थसंकल्पाचे सर्वसाधारणतः 3 प्रकार सांगता येतील आपल्याला. देर आर 3 टाइप्स ऑफ बजेट. वन इज बॅलन्स बजेट, सेकंड वन इज सरप्लस बजेट अँड थर्ड वन इज डेफिसिट बजेट. ज्याला आपण संतुलित अर्थसंकल्प, सिल्कीचे किंवा अधिक्याचे अर्थसंकल्प आणि तुटीचे अर्थसंकल्प म्हणतोय. सर्वसाधारणतः विचार करत असताना या 3 अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ काय होतोय ते थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बॅलन्स बजेट म्हणजे काय असते मित्रांनो, की बॅलन्स बजेटमध्ये सरकारचा एकूण उत्पन्न आणि सरकारचा होणारा एकूण खर्च हे जवळपास सारखा असते. जेव्हा अर्थसंकल्पामध्ये एकूण उत्पन्नाच्या बरोबरची रक्कम ही एकूण खर्चाच्या बरोबर दाखविली जाते तेव्हा अशा अर्थसंकल्पाला संतुलित अर्थसंकल्प असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा संतुलित अर्थसंकल्प हा सर्वसाधारणतः अविकसित देशांसाठी अधिक उपयुक्त मानला जातो. याची विचारधारा किंवा याला मान्यता, याचा ऍक्सेप्टन्स सर्वसाधारणतः क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणून ज्यांना आपण ओळखतोय ते सर्व क्लासिकल इकॉनॉमिस्टनी या बॅलन्स बजेटचा पुरस्कार केलेला लक्षात येतो. कारण क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणजे पारंपरिक अर्थशास्त्रज्ञांनी प्राचीन कालखंडामध्ये सरकारची कार्य ही मर्यादित होती आणि सरकारला मिळणारं उत्पन्नही तेवढ्या तुलनेने कमी होतं. म्हणून सरकारने या मर्यादित मिळालेल्या उत्पन्नातून खर्च करावा आणि देशाचं संरक्षण व विकास करावा एवढा मर्यादित हेतू हा संतुलित अर्थसंकल्पाचा या क्लासिकल इकॉनॉमिस्टनी मांडलेला लक्षात येतो. अर्थसंकल्पाचा दुसरा मुख्य प्रकार या ठिकाणी लक्षात घेता येईल तो आहे सरप्लस बजेट, अधिक्याचा अर्थसंकल्प ज्याला म्हणतात. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसाधारणतः सरकारला येणाऱ्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न प्राप्त होते ते उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असते. म्हणून याला आपण अधिक्याचे अर्थसंकल्प म्हणजे सरकारचं उत्पन्न जास्तीचं आणि होणारा खर्च हा कमी असतोय. या बजेटचा पुरस्कार हा सर्वसाधारणतः निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट
नव अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी केल्याचं दिसून येतोय. हा अर्थसंकल्प सर्वसाधारणतः डेव्हलप्ड कंट्रीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. विकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाचा अधिक पुरस्कार केलेला दिसून येतोय. कारण विकसित राष्ट्रामध्ये सरकारचं उत्पन्न हे बऱ्यापैकी अधिक असते. त्यांना उत्पन्नाची सोर्सेस जी आहेत, उत्पन्नाची सोर्सेस कोणती सरकारच्या, उदाहरणार्थ कर, कर्ज, वेगवेगळ्या प्रकारचे दंड, नफा, लाभ, या वेगवेगळ्या मार्गांनी सरकारला जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न जर होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक्याचा असेल तर त्याला सरप्लस बजेट असं म्हणतात. आणि आपल्या दृष्टिकोनातून अल्पविकसित व विकसनशील राष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जाणारा जो अर्थसंकल्पाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे डेफिसिट बजेट, तुटीचा अर्थसंकल्प. तूट या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे पहा. तूट मीन्स डेफिसिट. ज्या अर्थसंकल्पामध्ये सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते, म्हणजे सरकारचा खर्च हा जास्तीचा असतोय आणि हा जास्तीचा झालेला जो खर्च आहे तो जास्तीचा खर्च म्हणजेच तूट निर्माण झालेली असते. म्हणून अशा अर्थसंकल्पाला डेफिसिट बजेट किंवा तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. हा तुटीचा अर्थसंकल्प भारतासारख्या विकसनशील राष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला गेलेला लक्षात येतोय. याचा पुरस्कार आधुनिक अर्थशास्त्राचे जनक जॉन लॉर्ड मिनॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. लॉर्ड केन्सचा आपण सर्वांनी ऐतिहासिक जर आढावा घेतला तर लॉर्ड केन्स एक महत्वाचा ग्रंथ आहे पहा, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, जो 1936 मध्ये प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाने 1929-30 मध्ये जी जागतिक महामंदी जगावर उद्भवलेली होती त्या महामंदीतून जगाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी जेम्स केन्स या अर्थशास्त्रज्ञाने एक महत्वाचा उपाय सांगितलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी तुटीचा अर्थसंकल्प सरकारने पुरस्कार करावा आणि यातून देशाला मंदीतून बाहेर काढता येईल असा एक महत्वाचा मार्ग लॉर्ड केन्स यांनी सांगितलाय. आणि याच अर्थसंकल्पाचा उपयोग भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जवळपास सर्वच पंचवार्षिक योजनांचा जर आपण आढावा घेतलो तर या सर्व पंचवार्षिक योजनेमध्ये याच अर्थसंकल्पाचा जवळपास पुरस्कार झालेला लक्षात येतो. मित्रांनो, अर्थसंकल्पाचे विविध घटक जर लक्षात घेतलो तर अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने महत्वाचे दोन घटकामध्ये अर्थसंकल्पाचं विभागणी करू शकतोय. त्यामध्ये पहिला घटक आहे महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा घटक सांगता येईल कॅपिटल बजेट. महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. या महसुली अंदाजपत्रकामध्ये पुन्हा महत्वाच्या दोन बाजू आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये महसुली जमा आणि महसुली खर्च अशी याची आपल्याला विभागणी करता येईल. ज्यामध्ये महसुली जमामध्ये सरकारला कोणकोणत्या मार्गाने जमा म्हणजेच प्राप्ती होणार आहे. यामध्ये कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न. कर उत्पन्नाच्या माध्यमातून सरकारला डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस या माध्यमातून जमा म्हणजे प्राप्ती होते. करेत्तर उत्पन्नाच्या माध्यमातून सरकारला राजकोषीय सेवा, वेगवेगळ्या प्रकारचे व्याज उत्पन्न, विविध प्रकारचे लाभांश, नफा इत्यादी मार्गाच्या माध्यमातून सरकारकडे जी जमा होते त्या जमेच्या बाजूला महसुली जमा म्हणतात. तर या मिळालेल्या महसुली जमेतून म्हणजेच उत्पन्नातून सरकारला खर्च करावा लागतो. सरकारने वर्षभराच्या कालखंडामध्ये विविध प्रकारच्या प्लॅनिंग्स आखलेल्या असतात, नियोजन आखलेलं असते. त्या नियोजनाची पूर्ती करण्यासाठी सरकारला हा महसुली खर्च करावा लागतो, ज्यामध्ये महसुली योजना खर्च आणि बिगर योजना खर्च या दोन घटकावरती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात खर्च झालेला लक्षात. भांडवली अर्थसंकल्पाच्याही दोन बाजू आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल, भांडवली जमा आणि भांडवली खर्च. भांडवली जमा कोणकोणत्या घटकांच्या द्वारे ह्या जमा म्हणजे सरकारला मिळणारं उत्पन्न असते, जे की निव्वळ कर्जाच्या माध्यमातून उभारणी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या देणगी सरकारला प्राप्त होतात. सरकार बऱ्याच वेळा अंतर्गत आणि बाह्य कर्ज घेऊन ही भांडवली जमा प्राप्त करत असते. जेव्हा जेव्हा सरकार पुढे आर्थिक प्रश्न निर्माण होतोय तेव्हा तेव्हा सरकारने बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण IMF असं म्हटलेलं आहे, वर्ल्ड बँक
विकसित राष्ट्र यांच्याकडून कर्ज घेत असते. या कर्जाची रक्कम भांडवली जमा या खात्यामध्ये होत असते. मित्रांनो, भांडवली अर्थसंकल्पाचा दुसरा घटक तो म्हणजे भांडवली खर्च. या माध्यमातून मिळालेलं जे उत्पन्न असते ते उत्पन्न सरकार कोणत्या घटकावर खर्च करते? यामध्ये मग प्रामुख्याने भांडवली योजना आणि बिगर योजना खर्च या माध्यमातून सरकार केंद्रीय नियोजनावर खर्च करते. राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिलेला जी मदत असते ती मदत या भांडवली योजनेच्या माध्यमातून होणारा खर्च असतो. बिगर योजना खर्च हा संरक्षणासाठी केलेला खर्च, राज्य, केंद्र शासन, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योगांना दिलेले कर्ज आणि घेतलेल्या कर्जाची जी परतफेड केली जाते त्या परतफेडीसाठी हा भांडवली खर्च करण्यात येतोय. मित्रांनो, या दृष्टिकोनातून विचार करत असताना 2022 हा बजेट आपल्या नजरेपुढे घेणं आवश्यक आहे, कारण आपल्या व्याख्यानाचा हा मुख्य विषय आहे. एकंदरीत पार्श्वभूमी स्वरूपामध्ये तुम्हाला अर्थसंकल्पचा अर्थ नेमका काय असतोय, अर्थसंकल्पामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात याची पार्श्वभूमी तुमच्या डोळ्यापुढे ठेवण्याचा हा प्रयत्न होता. ती पार्श्वभूमी लक्षात आल्यास तुम्हाला या वर्षीचा नेमका बजेट कसा आहे तो बजेट समजण्यासाठी उपयोगी ठरेल. म्हणून पाहूया आपण या वर्षीचा 2022चा बजेट नेमका काय होता. या संदर्भाने अर्थसंकल्पाच्या संदर्भाने काही महत्वाचे निष्कर्ष मांडत असताना मी असं ठरवलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारची काही वस्तुनिष्ठ प्रश्न या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून विचारले जातात. नेमकी कोणते प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित या लेक्चर मध्ये काही महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते नोंद करण्याचा प्रयत्न करा. 2022चा बजेट हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा 92वा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी 2022 म्हणजेच मंगळवारी जाहीर केलेला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आतापर्यंत 73 वार्षिक आणि 14 अंतरिम व 4 विशेष अर्थसंकल्प जाहीर झालेले लक्षात येतात. सर्वसाधारणपणे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात, परंतु याला महत्वाचे 3 घटक या ठिकाणी अपवाद असलेले लक्षात येतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, तदनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंतप्रधान राजीव गांधी हे 3 पंतप्रधान जर सोडले तर आतापर्यंत भारताचा अर्थसंकल्प हा सर्व अर्थमंत्र्यांनीच सादर केलेला आहे. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधान असतानाच्या काळात स्वतः अर्थसंकल्पाचं वाचन केलेलं लक्षात येते. निर्मला सीतारामन यांचं वैशिष्ट्य लक्षात घेत असताना या पहिल्या पूर्णवेळ अशा महिला अर्थमंत्री आहेत ज्यांनी 2020 मध्ये अर्थसंकल्प मांडत असताना उच्चांक गाठलेला आहे, ज्याला आपण भाषणाचा विक्रम असं म्हणतोय. 2020 सालचा अर्थसंकल्प हा जवळपास 2 तास 40 मिनिटे एवढा प्रदीर्घ वेळेचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. हा आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाचा विक्रम म्हणून ओळखला जातोय. तर दुसऱ्या क्रमांकावरती दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांचा नंबर आहे, ज्यांनी तो अर्थसंकल्प 2 तास 10 मिनिटे एवढ्या वेळेमध्ये अर्थसंकल्पाचं वाचन केलेलं आहे, अर्थसंकल्पावरती भाषण दिलं आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा तत्कालीन अर्थमंत्री RK षण्मुगम यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केलेला होता. ब्रिटिशकालीन परंपरेनुसार 2000 या वर्षापर्यंत अर्थसंकल्प हा सायंकाळी 5 वाजता सादर केला जात असे. ही परंपरा सर बेसिल ब्लँकेट यांनी सन 1924 मध्ये सुरू केलेली होती. परंतु 2004च्या दरम्यान अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, या वाजपेयी सरकारच्या काळात प्रथमच हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता जाहीर झालेला आहे. 11 वाजता अर्थसंकल्पाचं लोकसभेमध्ये सादरीकरण झालेलं आहे. त्या कालखंडामध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी या अर्थसंकल्पाचं वाचन केलेलं लक्षात येते. मित्रांनो, अर्थसंकल्प 2022
समजून घेत असताना या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या घटकावर काय फोकस नेमकं करण्यात आलेला आहे याचा जर आपण थोडक्यामध्ये आढावा घेतला तर हा 2022चा निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पुढील काही महत्वाच्या योजनावरती, पुढील काही महत्वाच्या घटकावरती अधिक फोकस केलेलं लक्षात येते, ज्यामध्ये आर्थिक विकासासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्याची घोषणा केलेली आहे. वाहतुकीला गती आणण्याच्या दृष्टिकोनातून देशभर वेगाने मेट्रो सेवेचा विस्तार केला जाणार आहे. दुर्गम भागामध्ये संपर्कासाठी पर्वतमाला विकास कार्यक्रमाची सुरुवात या अर्थसंकल्पामध्ये करण्याचं एक धोरण आखलेलं आहे, ज्यामध्ये सागरमाला आणि भारतमाला या महत्वाच्या दोन योजना आहेत. सागरमाला ही सागरी वाहतुकीसाठीची योजना असणार आहे, तर भारतमाला ही रस्ते वाहतुकीसाठीची योजना असणार आहे. 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष या पिकाचे उत्पादन वाढविण्यावर भर असणार आहे. देशातील तेलबियांच्या उत्पादनाला सरकार प्रोत्साहन देणार. MSME साठी उद्यम, ई श्रम, NCM, NSSE हे पोर्टल परस्परांशी जोडण्याचं धोरण या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेलं आपल्याला लक्षात येते. उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याची घोषणा केलेली आहे. या अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकास, रोजगारासाठी देश स्टॅक ई पोर्टल या माध्यमातून पुढे जाणारा हा अर्थसंकल्पामध्ये विवेचन केलेला लक्षात आहे. PM ई विद्या जी एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव जगामध्ये सर्वदूर झाला, त्यामध्ये भारतावरही अतिशय विपरीत परिणाम हे शिक्षणाच्या बाबतीत झाले आहेत आणि त्याचा परिणाम लक्षात घेऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये PM ई विद्या अंतर्गत 1 क्लास 1 TV चॅनल कार्यक्रमाचा विस्तार करण्याचं धोरण या अर्थसंकल्पामध्ये आखलेलं लक्षात येते. विज्ञान गणितासाठी देशभर 750 व्हर्च्युअल लॅब स्थापन करण्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. सक्षम अंगणवाडी मोहिमेच्या माध्यमातून 2 लाख अंगणवाड्याचा चेहरा मोहरा बदलणार या दृष्टिकोनातूनही काही तरतूद महत्वाची केलेली लक्षात येते. डिजिटल पेमेंट इकोसिस्टीमचा आर्थिक आधार कायम राहणार आहे. या अर्थसंकल्पाचा रोड मॅप जर आपण लक्षात घेतलो तर हा अर्थसंकल्प येणाऱ्या 25 वर्षाच्या कालखंडासाठीचं एक मार्गदर्शक तत्व असणार आहे, ज्याला अमृत काळ इज ऑफ डुईंग बिझनेस 2.0 आणि इज ऑफ लिव्हिंग वर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच हा अर्थसंकल्प अमृत महोत्सव 75 वर्षाच्या वर्षी राबवला, जाहीर केला आणि तो शतक म्हणजे भारताचं सेंचुरी ज्या कालखंडामध्ये होणार आहे तोपर्यंत भारताचा विकास कसा असणार याचा एक रोड मॅप प्लॅनिंग या अमृतकाल योजनेच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. याचबरोबर नगर विकासासाठी केंद्र सरकार राज्यांनाही वेगवेगळ्या प्रकारची मदत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करणार आहे. या विविध योजनांचा जर आपण अभ्यास केलो, लक्षात घेतलो तर या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये काही महत्वाचे प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या अर्थसंकल्पाचा एकूण भाग जर लक्षात घेतलो तर हा अर्थसंकल्प किती मोठा होता. या अर्थसंकल्पाची एकूण 34 पाने असलेली लक्षात येतात. या एकूण अर्थसंकल्पामध्ये सर्वसाधारणतः 10,075 शब्दामध्ये हा अर्थसंकल्प मांडला गेला. यामध्ये 55,500 अक्षरे होती आणि एकूण ओळीचा जर विचार केला तर हा अर्थसंकल्प साधारणतः 1,183 ओळींनी मिळून हा अर्थसंकल्प बनलेला दिसतोय. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी भाषणामध्ये जे वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत त्या एकूण घोषणांचा सारांशाने जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून काही निष्कर्ष मी या ठिकाणी मांडू इच्छितोय की या भाषणामध्ये, अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोणत्या शब्दावर किती भर दिलेला आहे. एकूण महत्वपूर्ण काही शब्दांचा वर्डचा जर आपण विचार केलो तर टॅक्स हा शब्द साधारणतः 46 वेळा उच्चारला गेला. म्हणजे सर्वाधिक वेळा हा कर, टॅक्स या शब्दाची उच्चारणा झालेली लक्षात येते. तर कोविड या शब्दाचा उच्चार फक्त 2 वेळेस झालेला लक्षात येते. आतापर्यंत
निर्मला सीतारामन या अर्थमंत्रीच्या कालखंडामध्ये साधारणतः 4 वेळा अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलेलं आहे, 4 वेळा अर्थसंकल्पाचं वाचन केलेलं आहे. सर्वप्रथम अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी 2020-21 मध्ये सादर केला, जो 2 तास 42 मिनिटाचा होता. 2019-20 मध्ये जो 2 तास 15 मिनिटाचा होता. आणि जो विक्रमाचा भाषणाचा कालखंड म्हणून आपण ओळखतोय तो आहे 2020-21. जो अर्थसंकल्प आतापर्यंतच्या सर्वाधिक वेळा म्हणजे सर्वाधिक वेळ जो भाषण केलेला आहे तो अर्थसंकल्प 2020-21 मध्ये आहे, ज्याच्यासाठी वेळ लागलेला होता 2 तास 42 मिनिट. देन 2021-22 मध्ये 1 तास 48 मिनिटाचा हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला. आणि या वर्षीचा अर्थसंकल्प या भाषणाचा कालखंड जर आपण लक्षात घेतलो तर तो स्वतः सर्वसाधारणतः 1 तास 32 मिनिटे. मित्रांनो, अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून काही ऐतिहासिक माहिती लक्षात घेत असताना आतापर्यंत भारतामध्ये सर्वाधिक वेळा कोणी अर्थसंकल्प सादर केला असेल तर ते आहेत अर्थमंत्री मोरारजी देसाई. जवळपास 10 वेळा मोरारजी देसाई यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि तदनंतर दुसरा क्रमांक लागतो पी चिदंबरम. अशा प्रकारे भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा सादरीकरण करण्याचा मान हा मोरारजी देसाई यांना प्राप्त झालेला लक्षात येतोय. अर्थसंकल्पाचे प्रमुख घटक या वर्षीच्या जर आपण लक्षात घेतलो तर ते प्रमुख 4 घटक. मुख्य फोकस कशावरती होता या अर्थसंकल्पामध्ये? पीएम गतिशक्ती योजना, समावेशी विकास योजना. ज्या विकास योजना ह्या अशा कालखंडासाठी होत्या, या अशा विकास ह्या सर्वसाधारणतः सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने काही महत्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात केलेल्या लक्षात येतात. म्हणून याला समावेशी इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ही एक महत्वाची तरतूद या अर्थसंकल्पाची लक्षात येते. या अर्थसंकल्पाचा तिसरा एक फोकस पॉइंट लक्षात घेता येईल तो आहे उत्पादन संवर्धन, गुंतवणूक, ऊर्जा, जल आणि गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये महत्वपूर्ण फोकस केलेला लक्षात. या अर्थसंकल्पामध्ये महत्वाची तरतूद जर आपण लक्षात घेतो तर भारत हा भौगोलिक दृष्ट्या असा विशाल प्रदेश आहे. या विशाल प्रदेशाचा समतोल विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये काही महत्वाच्या तरतुदी किंवा आराखडा ज्याच्यासाठी काही वित्ताची योजना या अर्थसंकल्पामध्ये केलेली लक्षात येते, जी की ईशान्य भारताचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास 1500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. महामार्ग विकासासाठी 20,000 कोटीची योजना आहे. नळाद्वारे पाणी योजनेच्या विस्तारासाठी या अर्थसंकल्पामध्ये साधारणतः 60,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. केन बेतवा नदीजोड प्रकल्प जो आहे, जो शेतीच्या विकासासाठी आणि ड्राय एरियाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातोय, ज्याच्यासाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली लक्षात येते. मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून साधारणतः 1500 कोटी रुपये जवळपास 15,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली. सौर ऊर्जा विकासासाठी 19,500 कोटी रुपये, गहू खरेदीसाठी 2,37,000 कोटी रुपयाची तरतूद करण्याचं धोरण या अर्थसंकल्पामध्ये आहे. MSME साठी अतिरिक्त कर्ज पुरवठा केला जावा यासाठी जवळपास 2 लाख रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देखील या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 80 लाख घराची बांधणी करण्याचं धोरण या अर्थसंकल्पामध्ये आखलेलं आहे आणि ज्याच्यासाठी साधारणतः 48,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केल्याचं लक्षात येतं. तेव्हा हा अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प कसा उपयोगी आहे, व्यापाराच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प कसा मदतीचा असणार आहे,
मध्यमवर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प किती उपयोगी असणार आहे या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या अर्थसंकल्पामध्ये सर्वसाधारणतः कोणत्या वस्तू महाग असणार आणि कोणत्या वस्तू कॉस्टली होणार म्हणजे खर्चिक होणार आणि कोणत्या स्वस्त असणार आहे याचा जर थोडा आपण दृष्टिक्षेप टाकला तर असं लक्षात येते की कपडे, हिरे, मोबाईल यासारख्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामध्ये कॅमेरा लेन्स आहे, मोबाईल चार्जर आहे, कृषी उपकरणे, आयात केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मशीन्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी वस्तूवरील जे टॅक्सेस आहेत, कराचे दर आहेत, त्यामध्ये काही प्रमाणात घट करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे. म्हणून अशा वस्तू या स्वस्त होणार आहेत येणाऱ्या वर्षभरात. काही वस्तूवरती सरकार जाणीवपूर्वक टॅक्सेस आकारणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाणार आहेत, विविध प्रकारचे प्रशुल्क आकारले जाऊ शकतात. यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू महाग होतील याचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येईल की आयात केल्या जाणाऱ्या छत्र्या, लाऊड स्पीकर, एक्सरे मशीन, स्मार्ट मीटर, खेळण्याचे सुटे भाग, हेडफोन, हेअरलाईन्स इत्यादी वस्तू या वर्षी महाग होणार आहेत. म्हणजेच सर्वसाधारणतः उपभोक्त्यांनी विचार करायला पाहिजे की कोणत्या वस्तूचा उपयोग हा कोणत्या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे, त्या आपल्या खिशाला परवडणाऱ्या आहेत का या दृष्टिकोनातून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अशा काही महत्वाच्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि काही वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आकारले जाणार असल्यामुळे त्या वस्तू महाग होणार आहेत. सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचा विषय येतोय तो म्हणजे सरकारचं उत्पन्न म्हणजे सरकारला मिळणारा पैसा. सरकारला मिळणारा जो पैसा आहे, जे उत्पन्न आहे ते कोणकोणत्या मार्गाच्या द्वारे प्राप्त होते त्याचा जर आपण विचार केला तर सरकारला मिळणारं उत्पन्न हे सर्वसाधारणतः विविध घटकांच्या माध्यमातून प्राप्त होते. ज्या उत्पन्नाचा सारांशाने आपण थोडक्यामध्ये म्हणतोय रुपयाची निर्मिती, म्हणजे सरकारकडे रुपया कसा प्राप्त होतोय आणि मिळालेला रुपया कसा खर्च होतोय याचा जर थोडक्यात अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येते की सरकारला विविध मार्गाच्या द्वारे मिळणारं उत्पन्न म्हणजेच रुपयाची प्राप्ती ही विविध घटकांच्या द्वारे होते. रुपयाचा अर्थ लक्षात घेत असताना 100 पैसे या अर्थाने आपण लक्षात घेऊया. या 100 पैशाची प्राप्ती सरकारला कोणकोणत्या मार्गाच्या द्वारे होते. या मार्गामध्ये सर्वाधिक महत्वाचा स्रोत सरकारला पैसे मिळवून देणारा स्रोत आहे तो म्हणजे कर्ज आणि इतर घटक. या माध्यमातून एक रुपया म्हणजे 100 पैसे जर सरकारला प्राप्त होत असतील तर या 100 पैशापैकी सरकारला कर्जाच्या माध्यमातून 35 पैसे प्राप्त होणार आहे. आणि यानंतर जो दुसरा क्रमांक लागतोय तो म्हणजे जीएसटी, जो अप्रत्यक्ष कर म्हणून ओळखला जातो. या जीएसटीच्या माध्यमातून सरकारला 100 पैशापैकी साधारणतः 16 पैसे या जीएसटीच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. आणि उर्वरित जे पैसे आहेत 100 पैशापैकी त्यामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स आहे, सीमा शुल्क आहे, केंद्रीय उत्पादन शुल्क, कर्जेतर भांडवली जमा, करेत्तर महसूल आणि प्राप्ती कर या विविध मार्गाच्या द्वारे सरकारला पैशाची प्राप्ती होते. म्हणजे एका रुपयाची प्राप्ती ही या विविध मार्गाच्या द्वारे प्राप्त होणार आहे. म्हणजे रुपया असा येतो. रुपया सरकारकडे कसा येणार आहे, या विविध मार्गाच्या द्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून येणार आहे. आणि आलेला रुपया, मिळालेला पैसा सरकार कसा खर्च करणार आहे, म्हणजे रुपया कसा खर्च होईल. 100 पैसे जर आपण गृहीत धरलो, मिळालेले 100 पैसे सरकार 100 पैसे कोणत्या घटकावर कसा खर्च करणार आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य सरकारचा होणारा खर्चाचा जर आपण विचार केला तर 100 पैशापैकी सर्वाधिक पैसे हे सरकारला कशावर खर्च करणार आहेत, ते म्हणजे व्याजावरती. 100 पैशापैकी सरकार जवळपास 20 पैसे हे व्याजावर, सरकारने जे कर्ज घेतलेले आहे त्या घेतलेल्या कर्जाची परतफेड जास्तीत जास्त खर्च होणार आहे. दुसरा क्रमांक लागतोय त्यामध्ये करातील राज्यांचा
वेगवेगळ्या मार्गातून केंद्र सरकारला जे कर प्राप्त होते त्या करापैकी उत्पन्नाचा वाटा हा वेगवेगळ्या राज्य सरकारांना, तेव्हा एकूण 100 पैकी 17 पैसे हे विविध राज्यांच्या करातील वाटा हिस्सा देण्यासाठी खर्च होणार आहे. त्याचबरोबर इतर काही घटक आहेत. केंद्रीय क्षेत्रीय नियोजन योजना आहे, संरक्षणावर होणारा खर्च आहे आणि केंद्र पुरस्कृत काही योजना आहेत. या वेगवेगळ्या घटकावर सरकारचा हा खर्च होणार आहे. तेव्हा असा होणारा खर्च कोणकोणत्या घटकावर होणार आहे? एकूण अर्थ असताना या अर्थसंकल्पामध्ये सरकार कोणत्या घटकाला अधिक फोकस केलेला आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्यापुढे काही निष्कर्ष महत्वाचे असे येतील. ते म्हणजे आरोग्यविषयक योजनावर सरकार या वर्षी जवळपास 85,915 कोटी रुपये एवढा खर्च करायचं ठरवले आहे. मागच्या वर्षीची काही तांत्रिक कारणामुळे सर लेफ्ट झालेले आहेत. लवकरच जुळतील अशी आपण आशा करूया. नेटवर्क प्रॉब्लेममुळे सर लेफ्ट झालेले आहेत. या आभासी चर्चासत्रामध्ये बऱ्याचदा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं बरेच प्रॉब्लेम येत असतात. त्यातलाच आज एक भाग झालेला आहे आणि आज इथून याच्यातून सर लेफ्ट झालेत. सर लवकरच जुळतील आणि परत सरांचं व्याख्यान, सरांचं या चर्चासत्रातील सहभाग समोर कंटिन्यू राहील. आपणास होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अतिशय सुंदर असं व्याख्यान चालू असताना मध्येच नेटवर्कचं डिस्टर्बन्स आल्यामुळे हे व्याख्यान इथे थांबलेलं आहे. पण आशा करूया की सर लवकरच जुळतील आणि कंटिन्यू करेल या व्याख्यानाला.
सर्व विद्यार्थ्यांना सूचित कळवण्यात येते की कृपया डॉक्टर गाडेकर सरांच्याकडे थोडस नेटवर्क इश्यू असल्या कारणाने ते अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी परत जॉईन करणार आहेत. तर कोणीही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हे व्याख्यान सोडून जाऊ नये अशी त्यांना मी विनंती करतो. कृपया थोडस 5 मिनिटाचा त्रास तुम्ही सर्वांनी सहन करावा. सर लवकरच या ठिकाणी परत जॉईन होतील. धन्यवाद. हॅलो हां सर. हा सर, आवाज येते सर, आता बोला. सर, आवाज येते का? येस सर. हा येते सर. एक मिनिट सर. नेटवर्क प्रॉब्लेममुळे मध्येच येस सर. येस सर. सर जॉईन झालेले आहेत. सर्वांना नम्र निवेदन आहे की सरांचं व्याख्यान परत सुरू होईल. कुणीही मीटिंग लेफ्ट सर करू नये. स्क्रीन दिसते का? एक मिनिट सर. नाही सर, अजून स्क्रीन शेअर नाही केलं तुम्ही, बघा. हॅलो हां सर, बोलतोय. बोला सर. सर, स्क्रीन दिसते का? सर तुम्ही शेअर नाही केली सर अजून. सर स्क्रीन विजिबल? नाही सर, नाही नाही. स्क्रीन शेअर केली सर. हॅलो. हॅलो सर. अरे बंद झाली की सर? हॅलो गाडेकर सर. हॅलो. हां सर. हां सर, तुमचा आवाज येतोय सर. हॅलो. हां सर, आवाज येतोय तुमचा. मनोरे सर. हां सर, बोला ना. हा सर, तुमचा आवाज हॅलो. येते सर. हॅलो सर. सर तुमच्याकडचं नेटवर्कचं थोडं हे असेल. गाडेकर सर. सर हॅलो. गायकवाड सर. हा हॅलो सर. स्क्रीन शेअर होत नसेल तर ओव्हरऑल घ्या सर. सर वारगड सर, प्राचार्य सर, त्यांच्याकडे नेटवर्कचा आवाज प्रॉब्लेम येतो असेल. सरांकडे नेटवर्कचा हो प्रॉब्लेम हो. असल्यामुळे हॅलो. होत नाहीये. हां सर, तुमचा आवाज येतोय सर आम्हाला. स्क्रीन शेअरिंग प्रॉब्लेम असेल तर आहे ते कंटिन्यू ठेवा म्हणा असंच विदाउट स्क्रीन. ते परत लेफ्ट झाले सर. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांना. जॉईन होतील, 1 मिनिट वाट बघूया. हां ओके ओके. हा हॅलो. हां सर, आवाज येतोय सर तुमचा, बोला. ओके ओके. सर जर स्क्रीन शेअर होत नसेल तर तुम्ही असं कंटिन्यू करू शकता. सर आवाज येतोय का? येतोय सर, येतोय तुमचा आवाज येतोय. ओके ओके. थँक्यू. स्क्रीन पण शेअर होत आहे सर. ओके थँक्यू सर. ओके, कंटिन्यू करा. मला वाटते बराच वेळापासून आपला लेक्चर चालू आहे. सर किती वेळ घ्यायचा? कारण संकल्प खूप मोठा आहे. हां सर. सर परत 10 मिनिटं आपण घेऊ शकतो. सर किती वेळापर्यंत घेऊ? सर परत 10 मिनिटं आपण घेऊ शकतो. ओके सर. ओके ठीक आहे. हां सर. सॉरी फॉर थोडं नेटवर्क प्रॉब्लेममुळे हरकत नाही इश्यू सर, झाला होता. हरकत नाही सर. पुन्हा एक वेळेस सर्वांचं वेलकम आहे, स्वागत आहे. या अर्थसंकल्पामध्ये फोकस केलेल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात होतोय. त्यामध्ये संरक्षण, शिक्षण व कौशल्य विकास, उद्योग याही घटकावरती या अर्थसंकल्पामध्ये काही महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. त्याचबरोबर शहरीकरण, ईव्ही बजेट, डिजिटल चलन, ज्याला आपण डिजिटल करन्सी म्हणतोय, या दृष्टिकोनातून काही महत्वाची तरतूद केलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याकरिता जवळपास 14,000 कोटीचा 2022-23 साठी राखून ठेवलेला आहे. या माध्यमातून पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी 40% अधिक तरतूद केलेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत साधारणतः या अर्थसंकल्पामध्ये अधिक महत्वाचा फोकस केल्याचं लक्षात येतं.
या अर्थसंकल्पाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे प्रधानमंत्री गतिशक्ती योजना. 75व्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी या प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि ती 13 ऑक्टोबर 2001 पासून चालू आहे. या प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये साधारणतः इंधन, रस्ते, रेल्वे, विमानतळ, पोर्ट, सार्वजनिक परिवहन, जलमार्ग इत्यादी घटकांना अधिक फोकस करून या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारणतः देशाच्या आर्थिक गतीमध्ये कशी वाढ घडून येणार आहे या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये काही महत्वाचं फोकस राहिलेलं लक्षात. मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये जीडीपीचा वृद्धी दर जर आपण लक्षात घेतलो तर तो साधारणतः 9.5% धोरण आहे, परंतु हा 9.5% वृद्धी दर गाठला जाईल का नाही या बाबतीतही अनेक अभ्यासकांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. ते कसं शक्य आहे याच्या बाबतीत काही सर्वे झालेले लक्षात येते. इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टिकोनातून जर या अर्थसंकल्पावरती आपण काही महत्वाचा फोकस केलो तर असं लक्षात येईल की 21-22 मध्ये जीडीपी वृद्धी दर हा 9.2% वाढवण्याचा अंदाज होता आणि तो 22-23 मध्ये 9.5% असणार आहे आणि साधारणतः हा वृद्धी दर 8.5% राहण्याचा अंदाज आहे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये. कोविड-19 या महामारीमुळे 2019-20 मधील हा जीडीपी दर हा 49.1% वरून 20-22 आणि 20-21 मध्ये तो 59.3% पोहोचलेला होता, जो मायनस च्या दृष्टिकोनातून घसरलेला आहे. नीती आयोगाच्या दृष्टिकोनातून SDG निर्देशांकानुसार भारताचं एकूण मूल्य जर आपण लक्षात घेतलो तर तो 60 वरून 66 वर सुधारण्याचा एक अंदाज या अर्थसंकल्पामध्ये राहिलेला लक्षात येतोय. थोडक्यामध्ये या एकूण अर्थसंकल्पाचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प कसा राहणार आहे. व्हॉट अबाउट महाराष्ट्र, महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार आहे. महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 52,000 कोटी रुपयाची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पामध्ये सुतोवाच केलेलं लक्षात येतं. नव्या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः 8.16 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. मावळत्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी साधारणतः 72,000 कोटी रुपयांनी अधिकची मदत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. म्हणजेच 51,587.75 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणार आहे. ते कसे मिळणार. कॉर्पोरेशन करातील महाराष्ट्राच्या हिश्श्याची रक्कम साधारणतः 16,000 कोटी रुपये, प्राप्ती कराच्या माध्यमातून मिळणारा 15,000 कोटी रुपये आणि केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून 16,000 कोटी रुपये अशा विविध मार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला या वर्षी साधारणतः 52,000 कोटी रुपयाची मदत या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे याची तरतूद असलेली लक्षात येते. हा अर्थसंकल्प एकंदरीत विचार करत असताना थोडक्यामध्ये याचं इव्हॅल्युएशन मूल्यमापन जर लक्षात घेतलो तर हा अर्थसंकल्प एक्सपान्सिव्ह फिस्कल डेफिसिट आहे. म्हणजे वित्तीय तूट ही मोठ्या प्रमाणात वाढवलेली लक्षात येते. ठीक आहे, वित्तीय तूट किती वाढवलेली आहे पहा. याचा जर आपण आकडेवारीच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलो तर ही वित्तीय तूट जीडीपीच्या 6.9% इतक्या दरा हे आहे 22,84,00,00,000 रुपये आणि होणारा खर्च आहे 39,45,00,00,000. म्हणजेच ही वित्तीय तूट 16,61,00,000 रुपयाची आहे. एवढी मोठी तफावत या वर्षीच्या बजेटमध्ये आहे. ही तफावत कशी भरून काढणार याच्या संदर्भातचं विवेचन मात्र या अर्थसंकल्पात असलेलं दिसून येत नाही. ती आम्ही भरून काढू. ही वित्तीय तूट जी वाढलेली आहे ती आम्ही भरून देतात. म्हणजेच ती वित्तीय तूट 6.9% आम्ही पुढच्या वर्षभरापर्यंत 6.5% खाली आणू असं आश्वासन देतात. ते मात्र अभ्यासकाला पटायला तयार होत नाही. कारण प्रत्यक्ष या परीक्षेमध्ये सध्याच्या परीक्षेमध्ये उदाहरणार्थ तुम्ही फेल होत आहात आणि येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये आम्ही मेरिट येऊ असं म्हणणं किती योग्य आहे. या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये ही वित्तीय तूट जी वाढलेली आहे ती अतिशय जास्त प्रमाणात असल्या कारणाने या अर्थसंकल्पात जी काही
आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासने या अर्थसंकल्पातील पूर्ण होतील का असा प्रश्न निर्माण होऊ शकतोय. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये हेल्थच्या दृष्टी तरतूद केलेली दिसून येत नाही. याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष राहिलेलं लक्षात येते. या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शिक्षणाविषयी तरतूद खूप कमी केलेली आहे. म्हणजे शिक्षणावरची तरतूद ही 2020-21 मध्ये सर्वसाधारणतः 85,900 कोटी रुपयाची होती आणि यावर्षी केली आहे 85,900 कोटी रुपये आणि मागच्या वर्षी होती ती जवळपास यावर्षी असणारे 86,900 कोटी. म्हणजे फक्त 1,000 कोटी रुपयाची वाढ ही शिक्षणासारख्या महत्वाच्या सेक्टरवर सरकार खर्च करणार आहे. म्हणजेच या सेक्टरकडेही दुर्लक्ष राहिलेलं आहे. याचबरोबर मनरेगा सारखं जे एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे, या मनरेगाच्या माध्यमातून भारताच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था ही डबघाईला आली असताना मनरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार प्राप्त झाला आणि लोकांना उत्पन्न काही प्रमाणात या रोजगाराच्या माध्यमातून प्राप्त झालेलं होतं. अशा या महत्वपूर्ण योजनेकडे ही या अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. जवळपास 25% या मनरेगावर जी तरतूद होती ती सरकारने कमी केलेली आहे. म्हणजेच 2020-21 मध्ये या मनरेगावरती जवळपास 98,000 कोटी रुपये खर्च केलेला होता. तर यावर्षी या मनरेगावरती ही फक्त 73,000 कोटी रुपये तरतूद केले आहेत, खर्च होणार आहेत. म्हणजे जवळपास 25 कोटी रुपयाची घट ही अशा महत्वपूर्ण योजनेवर सरकारने केलेली आहे. तेव्हा या मनरेगाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जो रोजगार प्राप्त होणार आहे तो रोजगार कमी होणार आहे. तेव्हा सरकारने दरवर्षी 2 लाख कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ असं जे आश्वासन मोदी सरकारने दिलेलं होतं त्याची फलश्रुती कशी होणार आहे या बाबतीत अभ्यासकामध्ये शंका निर्माण होत आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून मध्यम वर्गाचा जर आपण विचार केला तर मिडल क्लास वर्गामध्ये सर्वसाधारणतः गव्हर्नमेंट कर्मचारी या वर्गाचा आपण समावेश करतोय. यांच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प जवळपास दुर्लक्षित राहिलेला आहे. या वर्गाच्याही अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून इन्कम टॅक्स मध्ये काही सवलत मिळते का, या टॅक्स मध्ये काही स्लॅब वाढून मिळेल का, अशी अपेक्षा या मिडल क्लास वर्गाची होती. परंतु इथेही सरकारने हे स्लॅब्स मागच्या वर्षीच्या प्रमाणेच आहेत तसेच ठेवलेले आहेत. म्हणजे हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयाकडेही दुर्लक्ष केल्याचं लक्षात येतोय. सर्वसाधारणतः थोडक्यामध्ये या अर्थसंकल्पाचं मूल्यमापन करत असताना असं लक्षात येईल की हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त जस्ट एक्सपेक्टेशनरी बजेट, म्हणजे लोकांच्या अपेक्षा वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे की काय, आणि तो येणाऱ्या 25 वर्षाच्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करण्याचा हा अर्थसंकल्प आहे. म्हणजे वास्तव परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2022-23 मध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं सरकार कोणती धोरणे गाठणार आहे मात्र काही प्रमाणात वाचकांच्या मनामध्ये, अभ्यासकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा अशा प्रश्नांचं उत्तर येणारा काळच आपल्याला देणार आहे. तेव्हा थोडक्यामध्ये या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून मी माझं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. सर्वांना या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातूनची निष्कर्ष लक्षात आलेले असावेत. महाविद्यालयाचे प्राचार्य, संयोजक डॉक्टर मनोरे सर व त्यांचे सहकारी, सर्व विद्यार्थी, उपस्थित विद्यार्थी यांचं मी मनस्य अभिनंदन करतोय, धन्यवाद देतोय. एवढ्या वेळापर्यंत सर्वांनी उपस्थित होतात आणि या ऑनलाईन लेक्चरमध्ये थोडंसं डिस्टर्ब झालेलं असताना तुम्ही शेवटपर्यंत उपस्थित होतात, तेव्हा सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अगदी नेटवर्कचा काही इश्यू असला तरी सुद्धा मात्र परत जॉईन होऊन तुम्ही आपलं व्याख्यान आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला सुद्धा मार्गदर्शनपर ठरलं. कारण अर्थसंकल्प म्हणजे हा अर्थशास्त्र विषय सोडला तर बाकीच्या किचकट विषय असं एक समज जो आहे तो समज दूर करण्याचा तुम्ही आजच्या या आपल्या व्याख्यानातून प्रयत्न केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं
अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पामध्ये कुठल्या तरतुदी, कुठलं नियोजन, किती वर्षासाठी नियोजन, कुठल्या घटकावर किती खर्च, या सर्व बाबी बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये, वेळ तर तसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेळ जास्त हवा होता, पण आजच्या परिस्थितीमध्ये आभासी व्याख्यानामध्ये 1 घंट्यापेक्षा जास्त वेळ जुळून राहणे म्हणजे ते सुद्धा विद्यार्थ्यांसाठी थोडंसं एक हेक्टिक शेड्यूल असल्यासारखं असतं, आणि तरीसुद्धा आपण नक्कीच प्रयत्न केला आणि खूप छान व्याख्यान तुम्ही आज इथे दिलात. सर, आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं मी आपला धन्यवाद देतो आणि आभार मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर SM वारकड सर यांना विनंती करतो की सरांनी अध्यक्षीय भाषण करावं. डॉक्टर वारकड सर. आज आपल्या श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर, आपल्या या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं केंद्रीय बजेट 2022 याचं टीकात्मक परीक्षण करण्याकरिता आपण सन्माननीय डॉक्टर BP गाडेकर सर, राजर्षी शाहू ऑटोनॉमस कॉलेज लातूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं या बजेटचं अनालिसिस केलेलं आहे. एवढेच नव्हे, मागील 75 वर्षापासनं बजेटचे काय काय वैशिष्ट्य राहिलेले आहेत, कोणते कोणते विक्रम घडलेले आहेत, ह्या सगळ्या बाबीवर खूप सुंदर विश्लेषण सरांनी केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर नागनाथ मनुरे, प्राध्यापक श्री गुरुदास बलके, आपल्या महाविद्यालयाचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर राजेश खेरानी, IQAC चे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर मल्लेश रेड्डी, प्राध्यापक डॉक्टर संजय शेंडे, महाविद्यालयाचे इतर सर्व प्राध्यापक वृंद, ऑनलाईन मध्ये पार्टिसिपेट केलेले सर्व विद्यार्थी वर्ग, आपल्या सगळ्यांना भारताच्या बजेट बद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. अर्थसंकल्प काय असतो, अर्थसंकल्पातल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ काय असतो, सरप्लस बजेट म्हणजे काय, डेफिसिट बजेट म्हणजे काय, पैसा कशा पद्धतीने येतो, कशा पद्धतीने खर्च होतो आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं, याचा अगदी व्यवस्थित आणि खूप सोप्या सरळ साध्या भाषेमध्ये सन्माननीय डॉक्टर गाडेकर यांना सुद्धा यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचं काम डॉक्टर गाडेकर सरांच्या PPT मध्ये सुरुवातीला किंवा मध्यंतरीच्या त्याच्यात काय फायदा आहे, कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी, प्राईम मिनिस्टर्सनी बजेट सादर केले, कोणत्या अर्थमंत्र्यांनी सादर केले, कोणते विक्रम मांडलेले आहे, वाजपेयी साहेबांच्या काळात कोणता ट्रेंड बदलवण्यात आलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी आमच्या ज्ञानात भर पाडण्याचं काम सन्माननीय गाडेकर सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर नागनाथ मनुरे हे सुद्धा आमच्या अर्थशास्त्र विभागाकरिता एक मोठी उपलब्धी आहेत. CSB प्राध्यापक असतील तरी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस घेऊन बरेचसे MOU महाविद्यालयाचे देशाच्या बाहेर सुद्धा साईन करून मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन सातत्यानं करीत असतात. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातलं एक नामांकित असं महाविद्यालय म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालय हे ऑटोनॉमी यांना मिळालेले आहे. ऑटोनॉमस कॉलेजच्या प्राध्यापकांना बोलवणे, त्यांचं नॉलेज भारतभर, भारताच्या बाहेरपर्यंत पोहोचवणं आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते निश्चितच अप्रिशिएट केल्या पाहिजे. परंतु जे दिवा स्वप्न आहे, फेल होणाऱ्या स्टुडंटला मेरिटमध्ये येण्याचं स्वप्न दाखवण्यासारखं जरी बजेटचे काही बाबी चांगल्या आहेत तर काही बाबी वाईटही आहेत. काही बाबी नुसते आश्वासने देणारे आहेत, काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर सारखे रोड वगैरे याच्यावर बजेट वाढवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अगदी व्यवस्थित पद्धतीनं अर्थ लावण्यात आलेला आहे आणि सरांनी सोप्या भाषेमध्ये आम्हाला सगळ्याला सांगितलेलं आहे. याचबरोबर प्रत्येक नागरिक, जर गरीबातला गरीब असेल किंवा भिकारी असेल, तिथून ते श्रीमंतापर्यंत किती मोठे उद्योगपती असतील, ह्या सगळ्यांचा वाटा, कॉन्ट्रीब्युशन ह्या देशाच्या बजेटमध्ये येत असतो. त्याच्यामुळं बजेट हा
हा मी कुठल्या विषयाचा आहे किंवा कुठला विषय माझ्या आवडीचा आहे हा इमॅटर आहे, हे मॅटर करत नाही. प्रत्येक व्यक्ती टॅक्स देतो आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचा संबंध आहे, प्रत्येकाला अधिकार आहे विचारण्याचा की मी दिलेला टॅक्सचा पैसा नेमका कुठे गेलेला आहे, त्याचा वापर सदुपयोग होत आहे की दुरुपयोग होत आहे. त्या सगळ्या डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस मधनं देशाची जे डेव्हलपमेंट होत आहे याच्यामध्ये किती काचकळगी असतील, खड्डे असतील, तरी परंतु डेव्हलपमेंट आपल्या देशाचं होत आहे, हे एक मोठं मिरॅकलच आहे. निश्चितपणे ह्या भाषणाचा फायदा आपल्या सगळ्याला होईल. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सन्माननीय डॉक्टर गाडेकर सर यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. अशाच पद्धतीचं आपलं मार्गदर्शन आमच्या महाविद्यालयात, आमच्या विदर्भाला, आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना मिळत राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतो, आशा करतो. आणि आपल्या सगळ्यांचं पुनश्च एक वेळा अभिनंदन, आभार आणि सर्व करून मी इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू धन्यवाद. वारकर सर, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर वारकड सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून अर्थसंकल्प, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 यावर प्रकाश टाकला, सोबतच आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर आपलं सुद्धा धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे, सोबत अध्यक्ष महोदय आणि सर्व जे श्रोते आहेत किंवा विद्यार्थी आहेत, या सर्वांचा आभार मानण्याकरता मी आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुराग गायकवाड याला विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा आभार करावं. अनुराग गायकवाड. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री S.M. वारकड सर आजच्या आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रम माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर B.P. गाडेकर सर, अर्थशास्त्र, शाहू महाराज विद्यालय लातूर, तुम्ही तुमचे वेळ काढून आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प 2022 याबद्दल परिपूर्ण माहिती तुमच्या व्याख्यानादरम्यान आम्हाला अल्पावधीत मार्गदर्शन केले. आमच्या कार्यक्रमाला समृद्ध दिल्ली तसेच अर्थशास्त्र विभाग श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि उपस्थित संपूर्ण प्राध्यापक, विद्यार्थी, आदरणीय पाहुणे, तुम्ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले बहुमूल्य वेळ काढून आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या भरभराटीसाठी साथ दिली आहे. कृतज्ञ आणि आभार. आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर नागनाथ मंजुरे सर, सर्वांचे आभार. यांच्या कार्यक्रमाचे सांगता अध्यक्षांच्या परवानगीने झाली. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद. आपण इथे उपस्थित झालात. माननीय वक्त्यांपासून तर अध्यक्ष महोदय, सोबतच सर्व श्रोते, विद्यार्थी, प्राध्यापक, आपल्या सर्वांना धन्यवाद. इथे आपण थांबूया. ओके, सर्वांना धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद गाडेकर.